गेली 17 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग अद्यापही अपूर्णावस्थेतच आहे। महामार्गाचा रायगड जिल्ह्यातला बहुतांश भाग हा अर्धवट स्थितीत असल्याने ऐन पावसाळ्यात स्थानिक प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय। संपूर्ण रस्त्यावर चिखल झाल्याने वाहन चालक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत। ऐन पावसाळ्यात रस्त्यावर टाकण्यात आलेले मातीचे ढिगारे या सगळ्या प्रकाराला कारणीभूत ठरतायत। जणू अपघाताला ते आमंत्रणच देत असल्याचं दृश्य आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश म्हाप्रळकर यांनी। मुंबई गोवा महामार्गावर सध्या चिखलाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। माझ्या मागे जर बघितलात तर हे नागोठण्याजवळील हे दृश्य आहे। संपूर्ण मुंबई गोवा महामार्गावर संपूर्ण खोदण्यात आलेल्या या मातीच्या ढिगाऱ्यामुळे चिखलमय स्वरूप प्राप्त झालेलं आहे। येथील प्रवासी असतील आपल्यासोबत, कशा पद्धतीने खडतर हा प्रवास करतात त्यांच्याकडनं थेट जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगशील एकंदरीत ह्या पूर्ण महामार्गावर चिखल झालेला आहे, आपण देखील या ठिकाणी नेहमी प्रवास करता, एकंदरीत काय परिस्थिती आहे? आम्ही पण नेहमी प्रवास करतो। पावसाळी तर म्हणजे पूर्णपणे जाऊच शकत नाही नागोठण्यापर्यंत। तिकडं जाम दयनीय अवस्था झालेली आहे इकडं आणि ते लक्षच देत नाही। दादा, तू काय सांगशील एकंदरीत की चिखलाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे, दुर्लक्ष करताना पूर्ण झाली 17 वर्ष झालेले आहेत या महामार्गाला, परंतु अद्याप काही या गोष्टीकडे इथले स्थानिक खासदार असतील किंवा आमदार असतील या प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे। नक्कीच आपण बघताय की हे स्थानिक प्रवासी आहेत। गेली 17 वर्ष रखडलेला हाच तो मुंबई गोवा हायवे महामार्ग, मात्र अद्याप 17 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर देखील मुंबई गोवा हायवेचं काम पूर्ण झालेलं नाहीये आणि त्यामुळे अशा काही भागांमध्ये चिखलमय स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि याच पावसाळा ऋतूमध्ये हे प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसत आहेत। त्यामुळं स्थानिक नागरिकांचा हा रोष कुठे या ठिकाणी व्यक्त होताना दिसतोय। गणेश म्हाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।